नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बिकमिंग डायरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कसं आहे ना, काही माणसं काय करतात, आपल्याला म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तुमच्यासोबत आहे किंवा आम्ही तुमच्यासोबत राहणार किंवा आम्हाला तुमची खूप काळजी वाटतं. पण कसं असतं ना, हे जे लोक असतात जे आपल्याला आपलेपणा जाणवून देण्याचा प्रयत्न करतात, हे कधीच तुमचे सखे नसतात. म्हणजे तुमचे सख्खे नसतात किंवा तुमच्या जवळचे नसतात आणि कधीही त्यांना तुमची काळजी नसते किंवा तुमच्यासोबत काय बोलतात ना, ते अपरिचित घडावं असं त्यांना नेहमी वाटतं. असे प्रयत्न ते नेहमी करत असतात. सो कसं असतं ना बघा, इन्स्टावरती ज्यावेळेस आपल्याला एखादी फॉलो रिक्वेस्ट वगैरे येते त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन येतं. पण ज्यावेळेस कुणी आपल्याला इन्स्टावरनं अनफॉलो करतो त्यावेळेस अनफॉलो केल्याचे नोटिफिकेशन इंस्टाग्राम आपल्याला पाठवत नाही. सो याच पद्धतीनं आपल्या आयुष्यातसुद्धा असतं. जी लोकं सोडून गेलीत, बोलतात अनफॉलो केलं, जसं जी लोकं आपल्याला सोडून गेलीत ती कधीच आपली नव्हती किंवा ते कधीच म्हणजे त्यांना कधीच आपलेपणाची जाणीव नव्हती. सो त्यामुळे त्या लोकांचा विचार करायचा नाही. जी गेली ती आपली नव्हती, जी आहेत ती आहेत. त्यामुळे मित्रांनो, कधीच कुणावर डिपेंड राहू नका. असं कधीच नाही की हा माझा आहे किंवा तो माझा आहे किंवा माझा कुणीतरी असं आहे, या पदावरती आहे आणि माझ्यासाठी हे करेल ते करेल. सो मित्रांनो, प्युअरली डिपेंडंट राहा स्वतःवरती. स्वतःमध्ये एवढा दम ठेवा की पुढच्या लोकांची जर कधी वेळच आली तर तुमचीसुद्धा लायकी तुम्हाला दाखवता आली पाहिजे. हां, पण मात्र प्रामाणिकपणा आणि निष्ठा ठेवा, कारण या निष्ठेलाच प्रत्येक जागेवरती किंमत आहे, प्रामाणिकपणालाच प्रत्येक जागेवरती किंमत आहे. असं नाही आहे की आज म्हणजे त्या लोकांनी जे दाखवलं आहे तेच तुम्ही करताय, नाही. असं नाही म्हणत आहे मी की जे त्यांनी केलं तेच तुम्ही त्यांच्याबरोबर करा, बट तुमची निष्ठा तुम्ही तुमच्यापर्यंत कायम ठेवा. सो मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.